गुड आफ्टरनून. आजचा ब्लॉग मी दुपारपासून शूट करते आहे, कारण सकाळपासून माझी जरा तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मी दुपारी हे करते आहे. बाहेर आज ऊन पडलेलं आहे. काल आमच्या इकडं पाऊस पडला होता. त्या झाडाला किती नारळ लागलेले आहे, भरपूर लागलेले आहे, पण ते अजून त्यात नारळ नाही बनलेला. मागे पण असं छान वातावरण आहे. मला नारळ हवा होता, तर इकडं माझे मिस्टर नारळ सोलून देत आहेत. हे नारळ सोलण्याचं मशीन आहे. आणि चिवची इकडं बघायचा कार्यक्रम चालू होता. ती इकडून तिकडून काकाच्या मागं मागं होती. आता हा नारळ झालेला आहे सोलून. आणि हे जे संध्याकाळी धूर करायला लागतं ना आम्हाला, त्यासाठी हे ठेवते. संध्याकाळी असं धूर बंद करून यायचा. हे असं त्यातलं सुकं खोबरं निघालं, कारण नारळ लई दिवसाचा होता तो. आणि मग इकडं संध्याकाळी मी तयारी करत होते धूर करायची, कारण इतके मच्छर असतात ना, त्यामुळे धूर करावाच लागतो. छान वाटतं, पण असे एकदम जुन्या काळातले दिवस आठवतात. असं शांत वातावरण, असं पक्ष्यांचा आवाज येतो थोडा थोडा, मस्त वाटतं. मग म्हटलं तोपर्यंत आसपासचा परिसर बघू आपण. इकडे सगळी नारळाची झाडं वगैरे आहेत. हे आंब्याचं झाड आहे, त्याला तोडलं आता. मग देवपूजा वगैरे करून घेतली मी संध्याकाळची. ते पण एक प्रसन्न वाटतं, ते वातावरण आणि बाहेर धूर केलेलं वातावरण बघून तर मला लहानपणाचीच आठवण येते. एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं संध्याकाळी. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मग मी बाहेर बघत होते ते पेटलं की नाही. ते त्याचं चालू होतं हळूहळू. मच्छर पण कमी झाले होते आता. कसं जरा संध्याकाळचा दरवाजा वगैरे उघडा ठेवला ना, जरा बरं वाटतं. हे पूजा वगैरे असं असले की. मग मी थोडा वेळ बाहेरच बसले, कारण लय भारी वाटत होतं वातावरण वगैरे, छान वाटत होतं. आणि मच्छर पण कमी झाल्यामुळे जरासं बाहेर बसावं लागलं. आणि इकडं आमची ही विहीर आहे. आम्ही जे पाणी वगैरे पितो ना आणि वापरतो, ते ह्याच विहिरीचं. ह्या विहिरीला कायम पाणी राहतं. पावसाळ्यामध्ये अशी फुल्ल भरलेली राहते. आणि विहिरीच्या साईडला अशी ही सुपारीची झाडं आहेत. सुपाऱ्या आता आहेत, थोड्याफार आहेत, पण जास्त उन्हाळ्यामध्ये भरपूर असतात. ही अशी सुपारी असते ओली, मग त्याला सुकवून असं काढते, त्यातून ते नारळ सोलल्यासारखं काढते. मी दाखवून माझ्याकडं आहे ते. मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आणि मग मी अंडी दिली होती ना चिवूच्या घरच्यांनी, मग ती अंडी बनवत होते संध्याकाळी. भात वगैरे झाला होता माझा. मग मी अंड्याचं फक्त सुखं बनवणार होते, कारण मसाल्याचं नव्हतंच बनवायचं मला, कारण रविवारी मसाल्याचंच असतं. म्हणजे सकाळी संध्याकाळ मसालाच असतो ना रविवारी. मग शनिवारी आपलं नॉर्मल जेवण राहतं. आणि ही अशी पण भाजी छान होऊन जाते. काहीच टाकायचं नाही, कांदा आणि टोमॅटो आपला. फक्त कांदा टोमॅटो छान त्याचे मस्तपैकी असं भाजून घेतला ना, तर मस्त होतं. आता मी टोमॅटो वगैरे टाकून घेतला. मीठ आधीच टाकलं होतं. हे मीठ मी आत्ता टाकायला पाहिजे होतं टोमॅटो टाकल्यानंतर, पण मी त्याच्या आधीच टाकलं होतं, नाही तर मग टोमॅटो व्यवस्थित भाजलं असतं. तरी मी शिजवून घेतलं त्याला खूप वेळ. माझ्या अजून पण तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे जरासा आवाज व्यवस्थित येत नाही आहे, कारण सर्दी वगैरे आहे अजून. मग आपलं लाल तिखट वगैरे असं टाकून घ्यायचं. छान होतं, काहीच याला करायची जास्त गरज नाही. आणि पाणी वगैरे जरा टाकलं आणि याला शिजवून घेतलं, म्हणजे मग टोमॅटो वगैरे आणि कांदा म्हणजे एक जीव होतो, म्हणजे असं गिरवी झाल्यासारखं होतं. आणि देशी अंडे देसाय म्हणजे छान लागते खायला. आपले नॉर्मल अंड्यापेक्षाही छान अंडी असतात.
चिवूंच्या घरी तिकडं आहेत ना मामाच्या इकडे, तर त्यांनी आम्हाला दिली होती 4. मग म्हटलं आता बनवावं त्याचं. हे मस्त एकजीव करून थोडंसं पाणी टाकून आहे ना शिजवून घ्यायचं. मग झालं ना, मग आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो. हे बनवलं होतं, चपाती होती, भात होता, सकाळची डाळ होती. थँक्यू.